माडघ्याळ येथील तरुण शेतकरी पांडुरंग सावंत यांनी एकरी जेमतेम 4 क्विंटल उत्पादन येत असलेल्या शेतात तब्बल 43 क्विंटल बाजरीचं उत्पादन घेऊन राज्यात विक्रम केलाय। याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत सर्वसाधारण गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या हस्ते सावंत कुटुंबियांचा सत्कार करण्यात आलाय। बाजरीच्या भरघोस उत्पादनासाठी पांडुरंग सावंत यांनी शेती आणि पीक पद्धतीत कोणता बदल केलाय ऐकूयात त्यांच्याचकडून। नमस्कार, माझे नाव पांडुरंग विठ्ठल सावंत। माझे तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट माडगाळ। हा रहिवासी आहे माडगाळचा आणि प्लॉटमध्ये बाजरी आपण घेतली होती 78-72 हा वाण टाटा कंपनीचा आपण वापरलो होतो। आणि खरोखरच आम्ही पहिल्यांदा आमचं गाव दुष्काळ भागातलं खडकाळ रान असल्यामुळे ह्या भागामध्ये पिकं घ्यायची पूर्वीची पण आम्ही पिकं घेत होतो बाजरीचं। त्यावेळेचं ॲव्हरेज 12-13 येत होतं। पण आता आम्ही बघूया म्हणलं नवीन एक प्रयोग करूया। आम्ही आता गेल्या टाइमला पंढरपूरला ट्रेनिंग घेऊन आलो, गावाकडे परतलो आणि आम्ही एक गट स्थापन केला, समता शेतकरी गट म्हणून माडगाळ म्हणून। म्हणजे गट का स्थापन केला तर एकत्रित गट शेती केल्यानंतरचा काय फायदा ते आम्हाला खरोखरच ट्रेनिंग मध्ये माहिती आणि आम्हाला बघूया म्हणलं गावाकडून गट शेती करल्यापर्यंत आणि उडवे आपलं उताराला आडवे रांगरणे ह्या पद्धती आम्ही जे असेल कृषी विभाग असेल, पाणी फाउंडेशन ह्यांचं मार्गदर्शन घेऊन वारंवार त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही शेतामध्ये येऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं। 30 शेतकरी एकत्र येऊन आम्ही कामाला सुरुवात केली आणि खरोखरच की आम्ही ड्रिपवर पहिला महाराष्ट्रामधला पहिलाच प्रयोग होता की आम्ही ड्रिपवर बाजरी केलेली। खरोखरच सांगायला खूप आनंद वाटतो की ज्यावेळी आम्ही पेरलो त्यावेळी आमचे रोप कुठेतरी पातळ उगवली। खरोखरच ज्यावेळी त्याचा रोप मोठं झाला आणि त्याचा गड्डा एवढा मोठा झाला की एका रोपाला कमीत कमी म्हणतो ना एका कणसाला 1000 दाणे, तसं आमच्या कमीत कमी एका रोपाला 40 कणसं लागलेली आणि खूप छान प्लॉट आलेला आमचा। आणि आम्हाला वाटलं नाही की रास करताना एवढं वाटलं नाही की 15, 16, 17, 18 क्विंटल येईल। खरोखरच की ते 43 क्विंटल झालं। खरोखरच की सर्वांना ते आपुलकी वाटले। असं मी एकच शेतकरी नाही, बाकीचे पण आमच्या गटातले शेतकरी 30 शेतकरी त्यांचं पण ॲव्हरेज खूप छान आलं आणि नंतर आम्हाला कळालं की खूपच। आणि आता खरोखरच आता एक 2-4 दिवस झाले मला राज्यपालाच्या हस्ते सत्कार भेटला राज्यामधला प्रथम शेतकरी म्हणून। खूपच छान वाटलं की एक शेतकऱ्याला राज्यपालाच्या हस्ते सत्कार देणं खरोखरच असं महाराष्ट्रामधले माझा शेतकरी माझा एकट्याचाच मान सन्मान झाला नाही तर माझ्या गावातील असेल, महाराष्ट्रातला असेल शेतकऱ्यांचा मान सन्मान झाला असं मी मानतो। पांडुरंग सावंत हे जत तालुक्यातील माडग्याळ गावचे पदवीधर शेतकरी आहेत। वडील विठ्ठल सावंत यांच्याकडून त्यांना शेतीचा वारसा मिळालाय। जत तालुक्यातील दुष्काळ मुक्तीसाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात। शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची आवड त्यांना थेट राज्यपालांपर्यंत घेऊन गेलीये। बाजरीचं विक्रमी उत्पादन घेतल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या हस्ते सावंत कुटुंबियांचा सत्कार करण्यात आलाय। जतच्या तरुण शेतकऱ्याचा प्रवास सर्व शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरतो आहे।